अकोल्यातल्या काठेपूर्णा धरणाचा जलसाठा रात्री 84.11% पोहोचला। त्यामुळे धरणाचे 4 वक्र दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडलेत। यामधून नदीपात्रामध्ये प्रतिसेकंद 92.23 घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पवना धरणामधून 1800 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होतीये। पवना धरणाचा पाणीसाठा आता 91% झाला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पवना पाटबंधारे विभागानं दिला आहे। परभणीच्या पालम तालुक्यातल्या तांदुळवाडी गावामध्ये जोरदार पाऊस झाला। पावसामुळे तांदुळवाडी गावातील नाल्याला पूर आलाय। गावातल्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे शाळेत गेलेल्या चिमुकल्यांना घरी येण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागली। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। सततच्या पावसानं खरीप पिकांना फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पुढचे 2 दिवस वाशिम जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आहे। सिंधुदुर्गातल्या तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली, त्यामुळे बांदा आळावडी इथं पाणी आल्यानं कार पाण्यामध्ये अडकली। स्थानिकांच्या मदतीनं ही कार बाहेर काढण्यात आली। बांदा बाजारपेठेमध्ये सुद्धा 2 फूट पाणी साचलंय। वाशिमच्या सिव्हिल लाईन परिसरामध्ये मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। यासाठी प्रशासनानं लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली। भंडाऱ्यातल्या वैनगंगा नदीपुलावर पूरस्थितीमुळे मोठमोठाले खड्डे पडलेत, त्यामुळे या खड्ड्यामधून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। पावसादरम्यान खड्ड्यामध्ये पाणी साचल्यानं अनेकदा अपघात देखील होतात, मात्र प्रशासन अजूनही या महामार्गाकडे दुर्लक्ष करतं। नांदेडमध्ये भोकर ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्यात। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 या 42 किलोमीटरच्या रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्यात। दुचाकीचे टायर अगदी सहज या भेगांमध्ये फसतील। नांदेडच्या लोहामधील गांधीनगर गावाची दयनीय अवस्था झाली आहे। या गावातून बाहेर पडण्यासाठी नाल्यावर पूल आणि रस्ता नसल्यानं विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करावा लागतो, त्यामुळे रस्ता बनवण्याची मागणी इथल्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे। मराठा समाज आरक्षणासाठी पात्र आहे, 50% आरक्षणाची मर्यादा बंधनकारक नाही असं प्रतिज्ञापत्र मागासवर्ग आयोगानं हायकोर्टात दिलं। यावर 5 ऑगस्टला महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगानं न्यायालय कोणती भूमिका घेते याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील आज पुणे न्यायालयामध्ये उपस्थित राहणार आहेत। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणामध्ये मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये पुणे न्यायालयानं वॉरंट जाहीर केलं होतं। नीट पेपर फुटीशी प्रकरणातील सर्वच याचिकांवर आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्ट या प्रकरणामध्ये निर्णय देणार आहे। 23 जुलैला सुप्रीम कोर्टानं पुन्हा नीटची परीक्षा घ्यायला नकार दिलेला होता। यावर कोर्ट सविस्तर भूमिका स्पष्ट करणार आहे असंही सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं, त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय नेमकी भूमिका स्पष्ट करणार आहे हे पाहावं लागेल। पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टानं हा निर्णय दिलाय, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकर हिला अटक होऊ शकते। मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज निकाल येण्याची शक्यता आहे। पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टमध्ये काल दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला, त्यामुळे कोर्ट आज जामीन अर्जावर निर्णय देण्याची शक्यता आहे। पिस्तूल हातात घेऊन शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणात ही केस सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांचा सोलापूर दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते 11 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। 4 आणि 5 ऑगस्टला राज ठाकरेंचा हा सोलापूर दौरा असणार आहे। मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। कर्णबाळा यांनी आमदार अमोल मिटकरींना ओपन चॅलेंज दिलं होतं। पोलीस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो आणि एकदा काय ते होऊनच जाऊ दे असं थेट आव्हान दिलं होतं। या प्रकरणात कर्णबाळांवर गुन्हा दाखल झालाय। भाजप शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये मदत करणार नाही, आपल्या समोर उमेदवार उभा करेन असा अप्रचार लोक करतील। मात्र महायुतीचं पॅचअप आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आणि विधानसभेत सुद्धा शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची महायुती पक्की असल्याचं त्यांनी म्हटलंय।
जळगाव शहरातल्या टॉवर चौकामध्ये काँग्रेसतर्फे भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि कंगना रनौत यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। दोघांच्या प्रतिमेला काँग्रेसतर्फे जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला। राहुल गांधींबाबत बेताल वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले। जितेंद्र आव्हाड समाजामध्ये दुफाळी निर्माण करतात, त्यांनी संभाजी राजेंबद्दल केलेलं विधान हे निंदनीय आहे, त्यांची चौकशी करा अशी मागणी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेनं केली आहे आणि गादीचा अपमान सहन करणार नाही, त्यामुळे आव्हाडांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली। ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी एका खटल्याची माहिती लपवल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला। या प्रकरणामध्ये राजन विचारे यांनी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे आणि त्यांच्या याचिकेवर खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई हायकोर्टानं आता समन्स बजावले। 4 सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। अजित पवार यांनी नाव बदलून केलेल्या विमान प्रवासाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला। विमान प्रवास करताना आधार कार्ड बंधनकारक आहे, असं असताना नाव बदलून प्रवास कसा केला गेला, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे असा सवाल सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केला। शिंदेंच्या मिशनवर संजय राऊतांनी वादग्रस्त टीका केली। शिंदे गट आईच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून राजकारण करतोय, खंजीर खुपसण्याचं काम मोदी शहा फडणवीसांनी केलं अशी टीका राऊतांनी केली। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं रामदास आठवले पुण्यामध्ये अभिवादन करण्यासाठी आले होते आणि त्यावेळी ते बोलत होते। आदर्श ठेवीदारांच्या प्रश्नांप्रकरणात मुख्यमंत्री शिंदेंनी भेट दिली नाही तर त्यांचं योग्य ते स्वागत करण्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय। गिरीश महाजन आणि दिलीप वळसे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानं जलील यांनी हा इशारा दिलाय। जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलीस मेहरबान असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केला। आरोपींना अटक करण्यासाठी वेळ लागत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी आपल्या मुलीसह धरणं आंदोलन पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला अमोल मिटकर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी अजित पवार गटानं मोर्चा काढला। आमदार अमोल मिटकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। दादा भुसे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणापुढे हतबल झाल्याचं पाहायला मिळालं। 7 ते 8 महिन्यांपासून नाशिकमधून जाणाऱ्या पुलाचं सुशोभीकरण करण्याच्या सूचना दिल्या, मात्र दादा भुसेंचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ऐकत नसल्याचं स्वतः भुसेंनी यावेळी सांगितलं। नवी मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना जिल्हाध्यक्षांनी आमरण उपोषण केले। स्थानिक भाजप आमदारांनी राजकीय दबाव वापरून सर्वेक्षण बंद पडल्याचा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्षांनी केला, तर सर्वेक्षण सुरू होण्यापर्यंत उपोषण सुरूच राहण्याचा इशारा दिला। वर्ध्याच्या सावंगी मेघेमध्ये जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या भावी डॉक्टरांनी आज कॅन्डल मार्च काढला। पूजा रजनीय आत्महत्या प्रकरणामध्ये विद्यापीठ प्रशासनाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली। मावळमध्ये राज्य सरकारच्या विविध योजनांचं प्रमाणपत्र लाभार्थ्यांना देण्यात आलं। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं, तर कुणबी प्रमाणपत्र, शिधापत्रिका, अनुसूचित जात जमाती या दाखल्याचंही वितरण केलं। कोल्हापूरमध्ये 91,000 रेशन कार्ड धारकांना जुलैचं धान्य मिळालं नाही। सर्व्हर डाऊनची समस्या असल्यानं जुलैचं धान्य ऑफलाईन पद्धतीनं देण्यास परवानगी देण्यात आली, पण जाचकाटीमुळे दुकानदारांनी ऑफलाईन वितरण अद्याप सुरू केलेलं नाही, त्यामुळे 91,000 कार्डधारक जुलैच्या धान्यापासून वंचित आहेत। आंबेगाव तालुक्यातल्या शिगवे पारगाव इथं संत सावता महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा पार पडला। या सोहळ्यानिमित्तानं मंदिर परिसर आकर्षक अशा विविध रंगी विद्युत रोषणाईनं आणि फुलांनी सजवण्यात आलं। हिंगोलीमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाच्या पॅन्टच्या खिशामध्ये मोबाईलनं पेट घेतल्याची घटना घडली। धूर येताच मोबाईल फेकला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। हिंगोलीच्या कळमनुरीतील ही घटना लोणावळा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। कामशेत आणि लोणावळ्यामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये मुद्देमालासह एकूण 18 लाखांचा एमडी ड्रग जप्त करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे।
नवी मुंबईतल्या एपीएमसी परिसरामध्ये घरफोडी आणि चोरीच्या घटना वारंवार घडतात. काही दिवसांपूर्वी जनता मार्केटमध्ये एका मोबाईलच्या दुकानामध्ये चोरीची घटना घडली. या प्रकरणामध्ये 3 आरोपींना गुन्हे शाखेनं अटक केली. पुढचा तपास सुरू आहे. आरोपींकडून मोठा मुद्देमाल हस्तगत केला. भारताची शटलर पीव्ही सिंधूला मोठा धक्का बसला. चीनच्या हिबिंग जिओनं टोकियो ऑलिम्पिकमधला पराभवाचा बदला 2-0 घेतला. त्यावेळी पीव्ही सिंधूची ऑलिम्पिक पदकाची हॅट्रिक हुकली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेमध्ये 6व्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. उपांत्यपूर्व फेरीमध्ये लक्ष्य सेननं नेत्रदीपक शैलीत भारताच्या एच.एस. प्रणॉयचा पराभव केला. त्यानं प्रणॉयवर 21-12 आणि 21-6 असा विजय मिळवला.